आजकालचं आयुष्य म्हणजे एक प्रकारची धावपळच झालीये, नाही का? प्रमोशन, घर, गाडी, चांगला बँक बॅलन्स ह्या सगळ्यांच्या मागे एक न संपणारी स्पर्धा सुरू आहे. आणि या धडपडीमुळे जो ताण येतो ना, त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. तर ह्याच दबावातून येणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजे पॅनिक अटॅकवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. कधीतरी असा अनुभव आलाय का की अगदी शांत बसलेला असताना किंवा अगदी मध्यरात्री झोपेतून अचानक हृदयाची धडधड वाढते, दरदरून घाम फुटतो आणि असं वाटायला लागतं की काहीतरी खूप भयंकर घडणार आहे? अनेकांना हा अनुभव येतो. चला तर मग या अनुभवाला नक्की काय म्हणतात आणि तो का येतो हे समजून घेऊया. तर सगळ्यात आधी हे पाहूया की हा जो अचानक भीतीचा हल्ला होतो त्याला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात आणि त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं. याला म्हणतात पॅनिक अटॅक, म्हणजे भीतीचा एक असा तीव्र झटका जो कुठलाही खरा धोका नसताना अचानक येतो. विचार करा, समोर वाघ नाहीये, कुठला अपघात झालेला नाहीये, तरी आपलं शरीर असं वागतं जणू काही आपण खूप मोठ्या संकटात सापडलो आहोत. आणि हा अनुभव किती भयावह असू शकतो ते या वाक्यातून समजतं. पॅनिक अटॅकच्या त्या काही मिनिटांमध्ये असं वाटतं की आपलं स्वतःवरचं नियंत्रण सुटतंय, कदाचित आपल्याला हार्ट अटॅक येतोय किंवा आपण आता मरणार आहोत. ही भावनाच या अनुभवाला खूप जास्त त्रासदायक बनवते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पॅनिक अटॅकमुळे कोणाचा जीव जात नाही, ते जीवघेणे नसतात. पण हो, जर ते वारंवार येऊ लागले तर आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. सततच्या भीतीने रोजचं आयुष्य जगणंही कठीण होऊन बसतं. मग पॅनिक अटॅकच्या वेळी नेमकं आपल्यासोबत होतं तरी काय? DSM-5, जे मानसिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचं मार्गदर्शक मानलं जातं, ते सांगतं की याची लक्षणं आपल्या शरीर आणि मन या दोन्ही पातळ्यांवर दिसून येतात. हो, म्हणजे याची लक्षणं दोन प्रकारात विभागलेली आहेत. काही शारीरिक असतात, जी आपल्या शरीरात जाणवतात, आणि काही मानसिक, ज्याचा संबंध थेट आपल्या भावना आणि विचारांशी असतो. शारीरिक लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर हृदयाची धडधड अचानक खूप वाढते, खूप जास्त घाम येतो, हात पाय थरथरायला लागतात, श्वास अपुरा पडतोय असं वाटतं आणि छातीत दुखू लागतं. गंमत म्हणजे ही लक्षणं अनेकदा हार्ट अटॅकच्या लक्षणांसारखीच वाटतात आणि त्यामुळे साहजिकच भीती आणखीनच वाढते. आणि त्याचवेळी मानसिक पातळीवर आजूबाजूला जे काही घडतंय ते खोटं किंवा स्वप्नवत वाटू शकतं. जणू काही आपण स्वतःच्याच शरीरापासून वेगळं झालो आहोत, आपलं नियंत्रण सुटतंय आणि आपला मृत्यू जवळ आलाय अशी तीव्र भीती मनात घर करून बसते. हा खरं तर शारीरिक आणि मानसिक लक्षणांचा एक एकत्रित हल्ला असतो. पण मग प्रश्न हा येतो की हे सगळं होतं का? यामागे नक्की कोणती कारणं असू शकतात आणि कोणाला याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो? चला आता यावर एक नजर टाकूया. खरं तर पॅनिक अटॅकचं नेमकं एकच कारण सांगणं खूप कठीण आहे. यात अनेक गोष्टींचा वाटा असू शकतो, जसं की अनुवंशिकता, म्हणजे घरात कोणाला तसा त्रास असणं, आयुष्यात आलेला एखादा मोठा ताणतणाव, काही लोकांचा स्वभावच नकारात्मक भावनांना जास्त संवेदनशील असतो, आणि कधीकधी मेंदूच्या कार्यपद्धतीत झालेले बदलही याला कारणीभूत ठरू शकतात. यामागे एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. आपल्या सगळ्यांच्या शरीरात धोका जाणवल्यावर लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स देणारी एक सिस्टीम असते. खरं संकट आल्यावर ही सिस्टीम आपल्याला वाचवण्यासाठी तयार करते. आणि पॅनिक अटॅकच्या वेळी नेमकं हेच गणित चुकतं. ही जी लढा किंवा पळा सिस्टीम आहे ती कोणताही वास्तविक धोका नसताना अचानक सुरू होते. असं म्हणतात की आधुनिक जीवनातला सततचा ताण या सिस्टीमला इतका संवेदनशील बनवतो की ती कधीकधी विनाकारणच सुरू होते. जणू काही आपल्या शरीराचा फायर अलार्म आग लागलेली नसतानाही वाजू लागतो. काही गोष्टींमुळे पॅनिक अटॅक येण्याचा धोका इतरांपेक्षा वाढू शकतो, जसे की कुटुंबात कुणाला आधीपासून हा त्रास असणं, जवळच्या व्यक्तीचे मृत्यू किंवा गंभीर आजारपणासारखा मोठा ताण, आयुष्यात घडलेली एखादी क्लेशकारक घटना, अतिधूम्रपान किंवा गरजेपेक्षा जास्त चहा कॉफी पिणं आणि बालपणीचे काही वाईट अनुभव. आता हे सगळं ऐकून कदाचित चिंता वाटू शकते, पण चांगली बातमी ही आहे की यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. आता आपण पॅनिक अटॅक आल्यास शांत राहण्यासाठी काही सोप्या पण अत्यंत प्रभावी उपायांबद्दल बोलणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची सूचना: कृपया यावर स्वतःचा उपचार करण्याचा प्रयत्न करू नका, कारण योग्य वैद्यकीय मदत न घेतल्यास हा त्रास वाढू शकतो. आपण जे उपाय पाहणार आहोत ते अटॅक आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आहेत. ते पूर्ण उपचारांना पर्याय नाहीत, हे लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिलं आणि प्रभावी तंत्र आहे दीर्घ श्वासोच्छ्वास. जेव्हा भीती वाटते तेव्हा आपला श्वास खूप जलद होतो,
त्याला जाणीवपूर्वक हळू करायचं. नाकातून हळू खोल श्वास घ्या, मनातल्या मनात 4 आकडे मोजा, काही सेकंद तो रोखून धरा आणि मग तोंडाने हळूवारपणे सोडा. असं केल्याने आपल्या मेंदूला आणि शरीराला शांत होण्याचा संदेश मिळतो. दुसरं तंत्र आहे लक्ष केंद्रित करणं. याला ग्राउंडिंग टेक्निक असंही म्हणतात. आपल्या आजूबाजूची कोणतीही एक वस्तू निवडा, समजा पेन असेल किंवा घड्याळ असेल, आणि आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त त्यावरच केंद्रित करा. त्याचा रंग कसा आहे, आकार कसा आहे, त्याची बनावट कशी आहे, यासारख्या बारीक-सारीक गोष्टींचं निरीक्षण करा. असं केल्याने मनाला भीतीदायक विचारांपासून दूर न्यायला खूप मदत होते. याशिवाय चेहऱ्यावर थंड पाण्याचे हापके मारणं, लॅव्हेंडरसारखा एखादा शांत करणारा सुगंध घेणं किंवा मी ठीक आहे, हा क्षण निघून जाईल यासारख्या एखाद्या सकारात्मक वाक्याची मनातल्या मनात पुनरावृत्ती करणं हे देखील खूप फायद्याचं ठरतं. बरं, हे तर झाले पॅनिक अटॅक आल्यावर करायचे तात्पुरते उपाय. पण यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि भविष्यात हे अटॅक्स टाळण्यासाठी काय करता येईल? चला, आता आपण त्याबद्दल बोलूया. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा हा आहे की पॅनिक अटॅकची लक्षणं दिसल्यास ती अंगावर न काढता शक्य तितक्या लवकर डॉक्टरांची किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. योग्य निदान आणि उपचार हे अत्यंत आवश्यक आहेत. आणि भविष्यात हे टाळण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जसं की त्रास सुरू झाल्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणं, डॉक्टरांनी दिलेली उपचार योजना, मग त्यात औषधं असोत किंवा थेरपी, ती न चुकविता पाळणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं नियमित शारीरिक व्यायाम करणं. व्यायामामुळे ताणतणाव कमी व्हायला खूप मोठी मदत होते. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की योग्य मदत आणि उपायांनी पॅनिक अटॅकवर पूर्णपणे मात करता येते. आयुष्य खूप सुंदर आहे आणि शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्य जपून आपण ते अधिक आरोग्यपूर्ण आणि आनंदी बनवू शकतो. तर मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आज आपण कोणती एक छोटीशी गोष्ट करू शकतो? मग ते 5 मिनिट शांत बसणं असेल, थोडं फिरायला जाणं असेल किंवा एखाद्या जवळच्या मित्राशी मनमोकळेपणाने बोलणं असेल. सुरुवात नेहमी छोट्या पावलांनीच होते.